Okay, so last lesson was all about conflict with Adil Shahi, means Adil Shahishi संघर्ष. And today's lesson is all about Mughal, conflict with Mughals. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? So what we have learned? शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीशी यशस्वीपणे संघर्ष केला होता. आदिलशाहीला त्यांनी हरवलं होतं. पण आदिलशाही बरोबरच संघर्ष करत असताना ते आदिलशहाकडून खूप सगळे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले, खूप सगळ्या टेरिटरीज घेतल्या. पण हा जेव्हा संघर्ष चालू होता, पण पूर्ण स्वराज्य जेव्हा त्यांना स्थापन करायचं होतं, म्हणजे पूर्ण स्वराज्यावरती त्यांना अधिकार पाहिजे होता शिवाजी महाराजांना. तर पण त्यावेळेला त्यांच्या रस्त्यामध्ये मुघल सुद्धा होते. तर मुघलांशी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागणार होता. फक्त आदिलशहाशी संघर्ष करून चालणार नव्हतं, तर मुघल आणि हे पोर्तुगीज, फ्रेंच, हे युरोपियन जे होते, आपण जे बोललो होतो लास्ट टाइम, तर हे यांच्याशी सुद्धा त्यांचा संघर्ष होता. तर हळूहळू त्यांनी मुघलांचं जे इन्व्हाजन होतं त्याला तोंड द्यायला सुरुवात केली. तर स्टार्टिंगला शाहिस्ते खानचं आक्रमण झालं. तर शाहिस्ते खान जो आहे तो त्याने अहमदनगर सोडून तो पुणे प्रांतामध्ये आला. शाहिस्ते Khan left from Ahmednagar and entered the Pune province. He ravaged the territory of the Swaraj by sending small unit of his army to the neighboring areas. He encamped at चाकण. त्याने काय केलं? चाकणला वेढा दिला होता. एनकॅम्प मीन्स त्याने चाकणला वेढा दिला. त्याच वेळेला फिरंगोजी नरसाळा जे होते त्यांनी हे किल्लेदार होते तिथले, मग त्यांनी त्या चाकणच्या किल्ल्याला स्ट्रॉंगली रेजिस्ट केलं, म्हणजे अपोज केलं. त्या तिथे जे शाहिस्ते खानचं आक्रमण झालं त्याला त्यांनी विरोध केला. पण एवढा विरोध करून सुद्धा त्यांची जी पॉवर होती ती कमी पडली. मुघलांनी चाकण जो होता, चाकणचा किल्ला, तो ताब्यात घेतला. ओके, ऐकू येतं सगळ्यांना? ओके. सो शिवाजी महाराज डिसाइडेड टू रेड लाल महाल सिक्रेटली अंडर हिज ओन लिडरशिप. तर शिवाजी महाराजांनी काय केलं? जो लाल किल्ला आहे, लाल महाल नावाचा किल्ला आहे, त्याला त्यांनी वेढा द्यायचं ठरवलं. रेड म्हणजे छापा मारायचं ठरवलं त्याच्यावरती. रेड केलं म्हणजे छापा मारायचं ठरवलं. त्यांनी रात्रीच्या वेळेला त्यांचे सिलेक्टेड जे सोल्जर्स होते, सैनिक होते, त्यांच्या सोबत छापा घातला, लाल महालला छापा घातला आणि तिथे एक छोटीशी लढाई झाली त्यांच्यामध्ये आणि शाहिस्ते खानाची बोटे त्याच्यामुळे तुटली. मग शाहिस्ते खान सफर्ड ग्रेट ह्युमिलिएशन, म्हणजे त्याच्यामुळे शाहिस्ते खानाची मानहानी झाली, त्याचा खूप मोठा अपमान झाला. ह्युमिलिएशन मीन्स काय? अपमान. तर शाहिस्ते खानाची बोटे शिवाजी महाराजांनी तोडली, त्याच्यामुळे ह्युमिलिएशन झालं त्याला. त्यामुळे त्यांनी काय केलं? शाहिस्ते खाननी पुणे सोडलं आणि त्याचा कॅम्प जो होता त्यांनी औरंगाबादला तिथे चालू केला. त्याचा कॅम्प त्यांनी तिथे ठेवला. आणि ह्या सगळ्या घटना घडल्यामुळे औरंगजेब जो होता तो आता शाहिस्ते खानवर नाराज होता, कारण की शाहिस्ते खानला ज्या कामासाठी पाठवलं होतं, शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं होतं, पण उलट शाहिस्ते खानचीच बोटे तुटल्यामुळे औरंगजेब जो होता तो नाराज होता. सो शाहिस्ते खानवर कंटिन्युअसली शिवाजी महाराजांनी अटॅक चालू ठेवले. काय झाला? तर तिथली जी प्रजा
महाराजांचं म्हणजे शिवाजी महाराज विषयी त्यांचा विश्वास अधिकाधिक वाढत गेला. महाराज वॉज स्ट्रेंथन इवन फर्दर. Faith, द पीपल अँड देअर फेथ इन द कपॅबिलिटी ऑफ महाराज वॉज स्ट्रेंथन इवन फर्दर. म्हणजे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास जो आहे ह्या लढाईनंतर अधिकाधिक वाढत गेला, विश्वास बसला लोकांचा. द सुरत कॅम्पेन. In 3 years' time, Shahiste Khan had ravaged large territories of the Swaraj. It was necessary to make good of this loss. For this, Shivaji Maharaj devised a plan for teaching the Mughals a lesson. Surat was a big trade center and port under Mughals' control. The British, Dutch, and French had their factories there. Maximum revenue was being generated by this city. Maharaj marched on Surat. Inayat Khan, the Subedar of Surat, could not put up any resistance. Maharaj obtained plenty of wealth from Surat without bothering the common people. His campaign of Surat was completely successful. This campaign was stunning blow to Emperor Aurangzeb's prestige. Okay. सो सुरतची जी मोहीम आहे ती कशी सक्सेसफुल झाली. सुरतवरती हल्ला केला, शिवाजी महाराजांनी सुरतवरती हल्ला केला. इन 3 years' टाइम शाहिस्ते खान हॅड रिवाज लार्ज टेरिटरीज ऑफ द स्वराज. तर शाहिस्ते खानाने पण आपल्या महाराष्ट्रातल्या स्वराज्यातल्या बरेचसे प्रदेश त्यांनी परत त्याच्या ताब्यात घेतले होते. तिथली जबर हानी केली होती. म्हणजे रिवाज म्हणजे काय, तिथे खूप सगळं नुकसान केलं होतं. म्हणजे शेतीचं नुकसान असेल किंवा किल्ल्यांची पाडापाडी असेल, खूप वेळा आक्रमण करून त्याने खूप तिथे नुकसान केलं होतं. इट वॉज नेसेसरी टू मेक गुड दिस लॉस. तर हा जो लॉस आहे आपल्या स्वराज्याचा तो भरून काढणं खूप गरजेचं होतं. शिवाजी महाराजांना ते खूप गरजेचं वाटत होतं की हा जो आपला नुकसान झालेला आहे ते आता भरून निघालं पाहिजे, अजून लॉस होता कामा नये. मग त्यांनी काय केलं, फॉर दिस शिवाजी महाराज डिवाइज्ड अ प्लान फॉर टीचिंग अ मुघल्स अ लेसन. तर त्यांनी एक प्लान बनवला, डिवाइज्ड अ प्लान, मुघलांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी एक प्लान बनवला. सुरत वॉज अ बिग ट्रेड सेंटर अँड पोर्ट अंडर मुघल्स कंट्रोल. तर सुरत जे आहे ते एक मोठं व्यापाराचं एक मोठं संकुल होतं. बिग ट्रेड म्हणजे तिथे खूप सगळा व्यापार चालत असे, खूप सगळ्या बिझनेस असतील, छोट्या मोठ्या कंपन्या असतील. तर त्यामुळे ते व्यापाराचं एक प्रमुख केंद्र होतं. अँड पोर्ट अंडर द मुघल्स कंट्रोल. पोर्ट म्हणजे काय, तर बंदर. तर आणि हे सुरत जे आहे ते मुघलांच्या कंट्रोलमध्ये होतं. बंदर म्हणजे काय, तर सुरतच्या बाजूला समुद्राची किनारपट्टी आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, बंदर म्हणजे काय असतं, जिथे सगळी जहाज आहेत, जी ट्रान्सपोर्टची जहाज असतात, ज्याच्यामधून सामान आणलं जातं बाहेरच्या देशातून, अशी मोठी मोठी जहाज जे असतात ट्रान्सपोर्टची, तिथे त्याचं ते ठिकाण असतं जहाजे थांबण्याचं. म्हणजे जसं आपलं फॉर एक्झाम्पल बस स्टॉप असतो, एसटी स्टँड, तिथे सगळ्या बसेस जसं थांबतात तसं पोर्ट म्हणजे एक बंदर आहे. बंदर म्हणजे काय, जिथे जहाजांचं तिथे सगळी जहाजं तिथे थांबतात. द ब्रिटिश, डच अँड फ्रेंच हॅड देअर फॅक्टरीज देअर. तर हे ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांच्या फॅक्टरीज कुठे होत्या, सुरतमध्ये. मॅक्झिमम रेव्हेन्यू वॉज बिंग जनरेटेड बाय दिस सिटी फॉर द एम्पेरर. तर एम्पेरर म्हणजे कोण, तर हा औरंगजेब. तर हा जो औरंगजेब आहे त्याला खूप सगळे महसूल मिळत होता. म्हणजे त्या सिटीकडून तिथे ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांना काही महसूल द्यावा लागत. आपल्या जर तिथे कंपन्या असतील किंवा शेतकरी असतील, त्या लोकांना काय करावं लागतं, आपण जसं टॅक्स पे करतो है ना, आपण जसं टॅक्स देतो गव्हर्नमेंटला, आपल्या उत्पन्नाचा काही भाग गव्हर्नमेंटला देतो, म्हणजेच काय, आपण रेव्हेन्यू देतो किंवा टॅक्स कर देतो आपण. तसं मग त्यावेळेला सुद्धा हा जो टॅक्स आहे तो औरंगजेबला मिळायचा. इट वॉज अ रिच सिटी. महाराज मार्च ऑन सुरत. तर सुरत ही एक श्रीमंत सिटी होती.
फॅक्टरीज होत्या तिथे, खूप ट्रेड चालायचा, पोर्ट होता, त्याच्यामुळे ही एक रिच सिटी होती. महाराज मार्च ऑन सुरत, म्हणजे त्यांनी सुरतवरती चढाई केली, आक्रमण केलं. इनायत खान द सुभेदार ऑफ सुरत कुड नॉट पुश अप एनी रेजिस्टन्स. तर इनायत खान म्हणून एक सुभेदार होता सुरतचा, पण तो त्याला विरोध करू शकला नाही. शिवाजी महाराजांनी इतक्या प्रखर त्यांनी आक्रमण केलं, इतक्या पॉवरफुली आक्रमण केलं की तो जो इनायत खान आहे तो तिथे त्यांना विरोध नाही करू शकला. हीच कॅम्पेन ऑफ सुरत वॉज कम्प्लिटली सक्सेसफुल. आणि मग अशा प्रकारे शिवाजी महाराजांची जी मोहीम होती, सुरत मोहीम, ती ओके, दिस कॅम्पेन वॉज अ स्टनिंग ब्लो टू एम्पायर औरंगजेब प्रेस्टीज. आणि शिवाजी महाराजांनी आता सुरत ताब्यात घेतलं होतं, तिथलं सुरतची मोहीम यशस्वी झाली होती. त्याच्यामुळे हे जे औरंगजेबाचं जे काय झालं होतं, प्रेस्टीज त्याचं कमी झालं होतं, म्हणजे प्रतिष्ठा, त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. स्टनिंग ब्लो म्हणजे धक्का बसला. त्याच्या औरंगजेबची जी एक प्रतिष्ठा होती, मी तिथला राजा आहे, मी एक पॉवरफुल आहे, माझ्याकडे सगळी सत्ता आहे, हे जी प्रतिष्ठा होती त्याला हरवल्यामुळे काय झालं, साहजिकच त्याची प्रतिष्ठा जी आहे त्याला धक्का बसला, त्याचं प्रेस्टीज कमी झालं होतं. आपण जर गेम मध्ये हारलो, फॉर एक्झाम्पल एखादा गेम चालू असला, तर आपण हारलो तर साहजिकच आपल्याला, जिंकलो तर आपल्याला खूप छान वाटतं, प्राऊड फील होतं. पण तेच जर हारलो आपण तर आपल्याला चांगलं नाही वाटत ना. आपल्याला कसं म्हणजे आपला प्रेस्टीज कमी झाल्यासारखं वाटतं. तर त्याच प्रकारे हे जे औरंगजेब होता त्याला सुद्धा त्याच्या प्रेस्टीजला, त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. जयसिंग इन्व्हाजन, जयसिंगचे आक्रमण. With a view to curbing the increasing activities of Shivaji Maharaj, Aurangzeb sent Mirza Raja Jai Singh and okay. महिका, महिका आहे का? Hello. महिका, Hello, नेक्स्ट ma'am. पार्ट रीड कर. Yes, ma'am. Yes, I can hear you. Jaising invasion. With a view to curbing in the increasing activities of Shivaji Maharaj, Aurangzeb sent Mirzaja मिर्झा Jaising, राजा. Mirza Raja Jaising, and an experienced and powerful Rajput Sardar. Jaising came to Pune. He started rallying all the force against Shivaji Maharaj. To the Portuguese of Goa and Vasai, the Dutch of Velgur, the British of the British of Surat, and the cities of. Is the next part at Janjira. Jaising suggested that they should start a naval campaign against Shivaji Maharaj. Jaising drew up a plan of ओके capturing. ओके, महिका वेट, आधी एवढं समजून घेऊ आपण, नाहीतर मग बाकीच्यांच्या लक्षात नाही येणार. ओके, एव्हरीबडी कीप अटेन्शन. आता जयसिंगने कशी स्वारी केली, जयसिंगचं आक्रमण कसं झालं, तर हे शिवाजी महाराजांचे आक्रमण दिवसेंदिवस वाढतच होते. शाहिस्ते खान तर त्यांच्या पुढे म्हणजे हार मानली होती शाहिस्ते खानने. मग औरंगजेबने काय केलं, त्याचा जो दुसरा सरदार होता त्याला पाठवलं, आक्रमण करण्यासाठी पाठवलं, जयसिंग. तर विथ द व्ह्यू ऑफ कर्बिंग इन्क्रीजिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ शिवाजी महाराज, औरंगजेब सेंट मिर्झा राजा जयसिंग अँड एक्सपिरियन्स्ड अँड पॉवरफुल राजपूत सरदार. तर ह्या ज्या शिवाजी महाराजांच्या ऍक्टिव्हिटीज कर्ब करायच्या होत्या, म्हणजे त्यांचा बंदोबस्त करायचा होता, थांबवायच्या होत्या ह्या सगळ्या. हे जे किल्ल्यावर किल्ले जिंकत होते आणि त्यांच्यावरती विजय मिळवला, तर ह्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्या
कर्ब करायचे, म्हणजे बंदोबस्त करायचा होता त्याचा. औरंगजेबाने जयसिंगला पाठवलं. Jaising came to Pune. He started relying all the forces against शिवाजी महाराज. तर जयसिंगने काय केलं, तो पुण्यामध्ये आला आणि सगळी जी त्याची शक्ती आहे त्यांनी शिवाजी महाराजांविरुद्ध वापरायला सुरुवात केली. त्याची जी पण काही पॉवर आहे ती त्यांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात उभी करायला सुरुवात केली. म्हणजे टू द पोर्तुगीज ऑफ गोवा अँड वसई, द डच ऑफ वेंगुर्ला, द ब्रिटिश ऑफ सुरत अँड द सिद्धीज ऑफ जंजिरा, जयसिंग सजेस्टेड दॅट दे शुड स्टार्ट अ नेव्हल कॅम्पेन अगेन्स्ट महाराज. तर त्यांनी हा जो जयसिंग होता त्या सगळ्यांना त्यांनी भडकवलं. थोडक्यात त्यांनी काय केलं, हे जे डच आणि ब्रिटिश पोर्तुगीज होते ह्या सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या विरोधात भडकवलं. शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी मोहीम चालू केली. तर स्टार्ट कसा केला त्यांनी, त्याची जी सगळी शक्ती आहे, फक्त त्याने आक्रमणच नाही केले. सुरुवातीला त्यांनी काय केलं, तर हे जे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, पोर्तुगीज, डच वगैरे, हे ब्रिटिश, ह्या सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटीज त्याने आपल्याकडून हे करायला सुरुवात केली. आपल्यावर विश्वास ठेवायला त्यांनी भाग पाडलं आणि शिवाजी महाराजांच्या विरोधात एक मोहीम चालवली त्यांनी. ओके, हर्ष. हर्ष आहे का? हर्ष. हर्ष, आर यू देअर? मोनिका. अच्छा, हर्ष आहे ना? हर्ष रीड करायचं आहे नेक्स्ट पार्ट. Jaising a plan of capturing the fort in processing of Shivaji Maharaj. Mughal force went to various parts of the Swaraj. They raided the leaders of Swaraj Maharaj and received to the fort of Purandar. The Mughal put the fort Purandar under siege. Murarbaji Pandey fought with the greatest of courage. Courage. He is a hero. He died. He died a death. Hero's death considering the seriousness of the situation. Maharaj began takes for a treaty with Jaising. He met Jaising. Okay, Harsh, wait. Wait, Harsh. आपण हे समजून घेऊया.
प्लीज स्टुडंट रीड करत नाही, त्यांनी घरी रीड करायचंय सगळ्यांनी. रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. रीडिंग ऑल्सो अँड रायटिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण तुम्ही जर पेपर लिहिणार, रिटर्न पेपर जेव्हा द्याल तुम्ही, त्यावेळेला तो वेळेत कम्प्लीट नाही होणार जर तुमची लिखाणाची प्रॅक्टिस कमी झाली तर. प्रॅक्टिस नाही राहिली लिखाणाची तुम्हाला तर मग ते जेव्हा ऍक्च्युअल एक्झाम स्टार्ट होतील तेव्हा प्रॉब्लेम येईल रिटर्न एक्झाम. ओके. आणि नेक्स्ट वीक आपण सगळे लेसन रिवाइज करतोय, तर सगळ्यांनी सगळे लेसन रीड करायचे आतापर्यंत झालेले 6 लेसन जे आहेत ते रीड करायचे नेक्स्ट वीक पर्यंत. वी विल टेक अ शॉर्ट क्वेश्चन आन्सर सेशन अँड रिव्हिजन फॉर दीज लेसन्स. ओके. सो जयसिंगने काय केलं तर हे जे ब्रिटिश, डच आणि सिद्धीज वगैरे होते त्यांना शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट मोहीम चालू केली. जयसिंग ड्रीव अप अ प्लॅन ऑफ कॅप्चरिंग द फोर्ट्स इन पोझेशन ऑफ महाराज. तर जयसिंगने काय केलं, एक प्लॅन आखला ज्याच्यामध्ये हे जे सगळे किल्ले आहेत ते महाराजांच्या ताब्यातले किल्ले आहेत ते कॅप्चर करायचं ठरवलं. म्हणजे स्वतःकडे त्यांनी किल्ले मिळवण्याचं ठरवलं. मुघल फोर्सेस वेअर सेंट टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द स्वराज. तर हे मुघलांचं सैन्य जे होतं ते स्वराज्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आलं. दे रिवाज द टेरिटरीज ऑफ द स्वराज. रिवाज म्हणजे काय, त्यांनी तिथल्या वेगवेगळ्या आपल्या स्वराज्यातल्या वेगवेगळ्या भागातली खूप नुकसान करण्याचं ठरवलं किंवा नुकसान करायला सुरुवात केली, हानी करायला सुरुवात केली. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमण करून त्यातल्या प्रदेशातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची पाडझड करणं, विनाकारण आक्रमण करणं. तर अशा प्रकारे नुकसान करण्यासाठी चालू केलं त्यांनी. they reversed the territories of the Swaraj. महाराज endeavored to resist the Mughals. तर endeavored म्हणजे काय, प्रतिकार. तर महाराजांचा जो प्रतिकार आहे, महाराजांनी प्रतिकार खूप केला, या जयसिंगला खूप प्रतिकार केला. जयसिंग अँड दिलेर खान लेड सेज टू द फोर्ट ऑफ पुरंदर. तर जयसिंग सोबतच आता दिलेर खान म्हणून पण त्यांना जॉईन झाला आणि त्यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. When the Mughals put the fort of Purandar under siege, मुरारबाजी देशपांडे fought with the greatest courage. तर ह्या दोघांनी जेव्हा किल्ल्याला, आपल्या पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा मुरारबाजी देशपांडे जे होते त्यांनी, जसं आधी बाजीप्रभू देशपांडेंनी लढा दिला होता आणि त्यांना वीरमरण आलं होतं त्याच्यामध्ये, त्याचप्रमाणे मुरारबाजी देशपांडेंनी सुद्धा असाच लढा दिला मुघलांच्या विरोधात आणि ही डायड अ हिरोज डेथ. यांना सुद्धा वीरमरण आलं. कन्सिडरिंग द सिरियसनेस ऑफ द सिच्युएशन, महाराज बिगॅन टू टॉक फॉर अ ट्रीटी विथ जयसिंग. तर हा सगळा सिरियसनेस, परिस्थितीचं गांभीर्य बघितलं त्यांनी, म्हणजे परिस्थिती खूप सिरियस आहे असं समजलं त्यांना आणि मग महाराजांनी ठरवलं की आता जयसिंग हा जो आहे त्याच्यासोबत ट्रीटी करायचा, म्हणजे करार करायचा. ट्रीटी मीन्स करार, म्हणजे एक मीटिंग घेऊन एक डिस्कस करायचं आणि काहीतरी डिसिजन घ्यायचं, त्याला काय बोलतात, एक करार म्हणजेच ट्रीटी. ही मेड जयसिंग पर्सनली. अ ट्रीटी बिटवीन जयसिंग अँड महाराज वॉज साइन्ड इन जून 1665. तर पर्सनली म्हणजे वैयक्तिकपणे त्यांनी जयसिंगला भेट दिली महाराजांनी आणि त्यांच्यामध्ये 1665 मध्ये एक करार झाला. इट इज नोन ॲज द ट्रीटी ऑफ पुरंदर. तर यालाच काय बोललं जातं, पुरंदरचा करार. इन अकॉर्डन्स विथ द टर्म्स ऑफ द ट्रीटी, महाराज गेव टू द मुघल्स 23 ऑफ हिज फोर्ट्स अँड द adjoining territories yielding an annual revenue of 4 lakh horns. तर त्याच्यामध्ये मुघलांना काय देण्यात आलं, तर त्यांचे 23 फोर्ट्स दिले त्यांनी आणि आसपासचा प्रदेश जो होता तो मुघलांना देण्यात आला, कारण मुघलांची पॉवर जी आहे आता ती जास्त पडत होती, आपल्या पुढे त्यांची सत्ता वाढली होती, कारण जयसिंग आणि दिलेर खान हे एकत्र आले होते. त्याच्यातच मुरारबाजी देशपांडे मरण पावले त्यांच्याशी लढता. तर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपली हे जे सत्ता, हे जे आहे पॉवर जे आहे, शक्ती जी आहे ती कमी पडत आहे, म्हणून मग त्यांनी एक करार. तर त्या करारानुसार
शिवाजी महाराजांनी त्याला जयसिंगला 23 किल्ले आणि काही ऍडजॉइनिंग टेरिटरीज म्हणजे त्याला लागून असलेले प्रदेश दिले. आणि वर्षभराचा जो रेव्हेन्यू आहे, अॅन्युअल रेव्हेन्यू त्यावेळेस 4 लाख हॉर्न्स मिळायचा. आपण जसं रुपये बोलतो, आता वेगवेगळ्या कंट्रीची वेगवेगळी करन्सी असते, जसं रुपये, डॉलर है ना, युरोज असं असतं, तसं हॉर्न्स त्यावेळेला करन्सी होती त्यांची हॉर्न्स. तर 4 लाख हॉर्न्स हा जो रेव्हेन्यू आहे तो मुघलांना द्यायचं ठरवलं. शिवाय assured the Mughals to help against the आदिलशाही. आणि पहिल्यापासूनच आदिलशाही आणि मुघलांचाही एकमेकांशी ते शत्रू होते, कारण आदिलशाहीला पण स्वराज्य पाहिजे होतं आणि मुघलांना पण पाहिजे होतं. तर मग त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी एक आयडिया केली की आदिलशाहीच्या विरोधात आपण मुघलांना हेल्प करू, असं त्यांना अश्युअर केलं, म्हणजे खात्री पटवून दिली. द ट्रीटी वॉज रेटिफाईड बाय औरंगजेब. आणि मग हा जो करार झाला, ही जी ट्रीटी झाली, त्याला औरंगजेबने मान्यता दिली. रॅटिफाईड मीन्स मान्यता देणे. तर त्यांनी मान्यता दिली, औरंगजेबाने मान्यता दिली. कारण की औरंगजेबाला आता परत त्याचे 23 किल्ले मिळाले होते आणि बराचसा प्रदेश मिळाला होता, आणि सगळा जो त्यांचा रेग्युलर रेव्हेन्यू जो मिळत होता त्यांना, तर तो त्याला आता परत मिळत होता. त्याच्यामुळे औरंगजेब आता तयार झाला होता या सगळ्या गोष्टींसाठी. व्हॉइस इज ब्रेकिंग. आवाज ब्रेक होतोय का? प्रद्युम कंटिन्युअस जॉईन करतोय, लिव्ह करतोय. आवाज ब्रेक होतोय का? संजना, संजना रीड. माहिती मिळवा. शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेतून कसे निसटले याची माहिती मिळवा. आग्रा भेट व सुटका. पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली. महाराजांनी जयसिंगास मदत केली, तथापि त्याची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे, असा विचार जयसिंग व औरंगजेब बादशाह यांनी केला. या विचाराला अनुसरून जयसिंगाने महाराजांची बादशहाच्या भेटीस जावे असा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षिततेबद्दलची हमी देखील दिली. त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. बरोबर राजपुत्र संभाजी होते. तसेच विश्वासू आणि जीवास जीव देणारे निवडक सहकारीही सोबत होते. महाराज आग्र्यास पोहोचले, तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशहाने त्यांच्या नजरकैदेत ठेवले. बादशहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. ते आग्र्यातून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचले. आग्र्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे सहकारी यांनी सांभाळला.
टीचर आवाज नाही येत. सॉरी म्यूट झालं होतं चुकून माझ्याकडून. आफ्टर द ट्रीटी ऑफ पुरंदर, म्हणजे ट्रीटी म्हणजे काय तरी करार किंवा तह, म्हणजे दोन व्यक्तींमध्ये काहीतरी डिसाइड होतं, ठरतं, त्याला बोलतात ट्रीटी. आफ्टर द ट्रीटी ऑफ पुरंदर जयसिंग लॉन्च्ड अ कॅम्पेन अगेन्स्ट द आदिलशाही. तर त्या ट्रीटीमध्ये असं ठरलं होतं की शिवाजी महाराज आदिलशाहीच्या विरोधात त्यांना हेल्प करणार, जयसिंगला मदत करणार, म्हणजेच मुघलांना मदत करणार. तर त्याप्रमाणे मग जयसिंगने काय केलं, आदिलशाहीच्या विरोधात एक मोहीम चालू केली. महाराज हेल्प जयसिंग बट दिस कॅम्पेन ऑफ जयसिंग वॉज नॉट सक्सेसफुल. महाराजांनी जयसिंगची मदत केली आदिलशाहीच्या विरोधात, परंतु त्याची जी ही मोहीम आहे ती यशस्वी नाही ठरली. जयसिंग अँड औरंगजेब फेल्ट दॅट शिवाजी महाराज ऑट टू बी केप्ट अवे ऍटलिस्ट फॉर सम टाइम. तर जयसिंग आणि औरंगजेब यांच्यामध्ये यांना काय वाटलं की शिवाजी महाराजांना हे जे आग्रा आहे त्याच्यापासून म्हणजे ह्या आग्र्याचा जो चाललेला आहे हा विषय, म्हणजे पुरंदरच्या करारानुसार, तर याच्यापासून थोडे दिवस दूर ठेवलं पाहिजे. ऍटलिस्ट फॉर सम टाइम, म्हणजे काही काळापुरतं तरी दूर ठेवलं पाहिजे. ओके. फ्रॉम द डेक्कन पॉलिटिक्स, राईट. Jaising and Aurangzeb felt that Shivaji Maharaj ought to be kept away at least for some time from the Deccan politics. हे डेक्कनचं म्हणजे पुण्याचं जे राजकारण आहे त्याच्यापासून शिवाजी महाराजांना काही काळ दूरच ठेवलं पाहिजे, असा विचार औरंगजेब आणि जयसिंगचा झाला. कारण शिवाजी महाराजांनी तर त्याला मदत केली होती जयसिंगला, पण ते जे मोहीम आहे आदिलशाहीच्या विरोधात ती सक्सेसफुल होत नव्हती. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता शिवाजी महाराजांना दूरच ठेवूया आपण. जयसिंग प्रपोज शिवाजी महाराज दॅट ही कुड व्हिजिट आग्रा अँड मीट द एम्परर. तर त्या संदर्भात जयसिंगने शिवाजी महाराजांना सुचवलं की शिवाजी महाराजांनी आग्र्याला जावं आणि तिथे औरंगजेबाची भेट घ्यावी, एम्पेररची भेट घ्यावी. ही गॅरंटीड द सेफ्टी ऑफ शिवाजी महाराज. आणि मग त्यांनी शिवाजी महाराजांची म्हणजे सुरक्षिततेची हमी पण घेतली, सेफ्टीची त्यांची गॅरंटी घेतली. शिवाजी महाराज सेट आउट फॉर आग्रा. ही वॉज अकम्पनीड बाय प्रिन्स संभाजी अँड अ फ्यू ऑफ हिज ट्रस्टेड पीपल हू वेअर रेडी टू रिस्क देअर लाईव्ह फॉर हिम. म्हणजे मग शिवाजी महाराजांनी आग्र्याकडे रवाना झाले. ते त्यांच्यासोबत संभाजी महाराज होते, शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज. त्यांच्याविषयी पण आपल्याला नेक्स्ट काही लेसन येणार आहे त्याच्यामध्ये लर्न करायचंय. तर शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज आणि त्यांचे काही साथीदार, शिवाजी महाराजांचे काही साथीदार जे जीवाला जीव देत होते, म्हणजे शिवाजी महाराजांसाठी किंवा स्वराज्यासाठी स्वतःचा जीव पण धोक्यात घालायला ते कमी करत नव्हते, असे साथीदार होते त्यांच्यासोबत. अशा सगळ्या साथीदारांसोबत शिवाजी महाराज आग्र्यासाठी निघाले. शिवाजी महाराज रिच्ड आग्रा. शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचले. औरंगजेब डिड नॉट ट्रीट हिम विथ ड्यू ऑनर ऍट हिज कोर्ट. कोर्ट म्हणजे काय, राजदरबार. त्याचा जो राजदरबार आहे औरंगजेबाचा आग्र्याला, तिथे त्यांनी शिवाजी महाराजांना व्यवस्थित ट्रीटमेंट नाही दिली, म्हणजे डिड नॉट ट्रीट हिम विथ ड्यू ऑनर. ऑनर म्हणजे काय, तर एक मान नाही ठेवला त्यांचा किंवा त्यांना रिस्पेक्ट नाही दिला, आदर नाही केला त्यांचा. हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. शिवाजी महाराज गेव वेंट टू हिज रेज. मग शिवाजी महाराजांना पण ह्या सगळ्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला औरंगजेबाच्या विरोधात, कारण त्यांनी शिवाजी महाराजांना व्यवस्थित ट्रीट नाही केलं. तिथे गेलं तर त्यांचा अपमान केला असेल किंवा त्यांना योग्य ती वागणूक दिली नसेल, त्याच्यामुळे शिवाजी महाराज संताप आला. द एम्परर देन पुट हिम अंडर हाऊस अरेस्ट. मग आता शिवाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये काहीतरी वाद झाले असतील, कारण की शिवाजी महाराजांना त्यांनी इग्नोर केलं होतं किंवा त्यांचा अपमान केला होता. म्हणून औरंगजेबाचा हा प्लॅनच होता, थोडक्यात महाराजांना कैदेत ठेवायचं असं औरंगजेबाचा प्लॅनच होता. त्यासाठी त्यांनी आग्र्याला बोलवलं शिवाजी महाराजांना, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट नाही दिली. त्याच्यामुळे मग साहजिकच शिवाजी महाराजांनी औरंगजेबामध्ये
वाद झाला आणि मग त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी हाऊस अरेस्ट एम्पेररनी त्यांना हाऊस अरेस्ट केलं, म्हणजे नजर कैदेमध्ये ठेवलं. अंडररेटेड बाय हिज ऍक्शन ऑफ द एम्पेरर, महाराज डिवाइज्ड अ प्लान ऑफ एस्केपिंग फ्रॉम दिस हाऊस अरेस्ट. तर अंडररेटेड म्हणजे न घाबरता शिवाजी महाराजांनी एक प्लान आखला. ही जी सगळी एम्पेररची ऍक्शन होती, ही जी कृती होती सगळी औरंगजेबाची, त्याला न घाबरता महाराज डिवाइज्ड अ प्लान म्हणजे महाराजांनी एक प्लान बनवलं, एक योजना आखली ऑफ एक्स्केपिंग फ्रॉम दिस हाऊस अरेस्ट म्हणजे नजर कैदेतून पळून जाण्यासाठी त्यांनी एक प्लान आखला. म्हणजे आग्र्याला ते गेले, पण आग्रा व्हिजिट अँड एस्केप म्हणजे आग्र्याला त्यांची भेट झाली आणि नंतर जेव्हा नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं त्यावेळेला त्यांनी एक एस्केपिंग साठी म्हणजे सुटका करून घेण्यासाठी एक प्लान आखला. ही अड्रॉइटली एस्केप फ्रॉम आग्रा अँड रिच महाराष्ट्र सेफली आफ्टर अ फ्यू डेज. तर अड्रॉइटली म्हणजे शिताफीने म्हणजे खूप धाडस करून किंवा खूप कष्टाने त्यांनी काय केलं, पराक्रमाने त्यांनी तो आग्र्यातून ते पळून जाण्यात यशस्वी झाले आणि महाराष्ट्रामध्ये सुरक्षितपणे काही दिवसांनी ते परत आले. ही रिच राजगड आणि ते कुठे पोहोचले, महाराष्ट्रात जेव्हा आले तेव्हा ते राजगडला पोहोचले. व्हाईल रिटर्निंग फ्रॉम आग्रा ही हॅड लेफ्ट संभाजी राजे ऍट मथुरा. तर आग्र्यावरून येताना त्यांनी संभाजी राजांना कुठे ठेवलं, मथुरेमध्ये ठेवलं. लेटर प्रिन्स संभाजी वॉज ब्रॉट सेफली टू राजगड आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांना सुद्धा राजगडावर सुरक्षितपणे आणण्यात आलं. म्हणजे तो त्यांचा प्लॅनचा भाग असावा. पहिल्यांदा संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज एकत्रितपणे त्यांची सुटका झाली, म्हणजे शिवाजी महाराजांनाच नजर कैदेत ठेवलं होतं, पण बाहेरून संभाजी महाराज त्यांना हेल्प करत होते आणि जेव्हा ते एस्केप करण्यात त्यांना मदत केली त्यावेळेला ते राजगडावर पोहोचले आणि आग्र्यावरून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरेला सोडलं. हा काही त्यांचा प्लॅनचा हिस्सा असावा, म्हणजे मुघलांना संशय येऊ नये म्हणून किंवा असा त्यांचा संभाजी राजांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून असा त्यांचा प्लॅन असावा. लेटर प्रिन्स संभाजी वॉज ब्रॉट सेफली टू राजगड. व्हाईल महाराज वॉज अवे फ्रॉम स्वराज, वीर माता जिजाबाई अँड असोसिएट्स ऑफ शिवाजी महाराज लुक्ड आफ्टर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज. तर ह्याला खूप काही महिने गेले असतील किंवा एखादं वर्ष गेलं असेल ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं. तर ह्या सगळ्या जो चालला होता प्रकार त्यावेळेला संभाजी महाराज पण शिवाजी महाराजांच्या सोबतच होते, त्यामुळे स्वराज्याचं रक्षण कोण करणार ना, शिवाजी महाराज तर राजा होते तिथले. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या ताब्यातले जे प्रदेश होते त्याचं रक्षण जिजाबाई आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं. शिवाजी महाराजांची आई जिजामाता आणि त्यांचे काही सहकारी यांनी मिळून स्वराज्याचं रक्षण केलं. ओके, अंडरस्टूड? समजतंय का की डोक्यावरून जातोय, जास्त डिफिकल्ट आहे का? ओके, ऍक्च्युली फक्त हे जे वर्ड्स आहेत ते हार्ड आहेत, त्यातले जे काही वर्ड्स आहेत ते हार्ड आहेत. अदरवाईज वर्ड जर तुम्ही नोट डाऊन केले तर तो लेसन एकदम इझी आहे रीड करायला, इंग्लिश मीडियम स्टुडंट्स. ओके, प्रद्युमचं झालं का रीडिंग? प्रद्युम, प्रद्युमला सांगितलंय मी. ओके दीपिका, रीड. Ma'am, hello. येस येस On दीपिका, the रीड.
on the offensive against Mughals. Immediately after returning from Agra, Maharaj did not want any conflict with the Mughals. However, he wanted to recapture the forts and territories given to the Mughals as per the Purandar Treaty. For this, he prepared a comprehensive and bold plan. It was his strategy to capture the forts by sending a well-equipped army on the one hand and on the other hand to keep the Mughals unstable by invading the territories of the Deccan under their control. Maharaj attacked the Mughals' territories of Ahmednagar and Junnar. Then he recaptured several forts such as Sinhgarh, Purandar, Lohgarh, Mahuli, Karnala and Rohida, one after the other. Then Maharaj attacked Surat for a second time. While returning from Surat, he fought a great battle with the Mughals at Vani Dindori in Nashik district. Maharaj defeated the Mughal Sardar Daud Khan in the great battle. After that, Moropanta Pingre captured Trambakgarh near Nashik. ओके दीपिका, नाईस. ऑन द ऑफेन्सिव्ह अगेन्स्ट मुघल. ऑफेन्सिव्ह म्हणजे काय, तर आक्रमक झाले. आता शिवाजी महाराज जे आहेत ते आता मुघलांशी त्यांनी ट्रीटी केला, त्यांना हेल्प केली, तरी सुद्धा औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवलं, त्यांना योग्य तो रिस्पेक्ट नाही दिला, आग्र्याला त्यांनी कैदेमध्ये ठेवलं. याच्यामुळे काय झालं, आता महाराज जे आहेत ते ऑफेन्सिव्ह झाले, म्हणजे आता मुघलांवर आक्रमण करायचं आणि खूप म्हणजे त्यांच्यामध्ये खूप रोष होता, राग होता त्यांच्या मनामध्ये. मग त्याच्यामुळे काय झालं, मुघलांच्या विरोधात ते आता आक्रमक झाले, म्हणजेच ऑफेन्सिव्ह. ऑन द ऑफेन्सिव्ह अगेन्स्ट मुघल, तर मुघलांच्या विरोधात आक्रमक पवित्रा, म्हणजे त्यांनी एक आक्रमक पवित्रा घेतला. आता त्यांनी ठरवलंच की आता परत मुघलांवर आक्रमण करायचं आणि युद्ध करून आता काय तो निकाल लावायचा मुघलांचा. सुरुवातीला तर त्यांनी करार केला होता, त्याच्यामध्ये 23 किल्ले दिले. सुरतची मोहीम पण त्यांची एवढी सक्सेसफुल नाही झाली. सक्सेसफुल झाली पण सगळाच प्रदेश त्यांना जिंकता आला नाही. त्याच्यानंतर त्यांना पुरंदरला जेव्हा वेढा दिला त्यावेळेला त्यांना त्यांचे ते किल्ले आणि काही प्रदेश पण द्यावे लागले. त्याच्यानंतर रेव्हेन्यू पण त्यांचा औरंगजेबला द्यावा लागला. तर एवढं करून सुद्धा औरंगजेबाने त्यांना धोका दिला होता. त्यामुळे मग काय केलं, आक्रमक झाले होते आता शिवाजी महाराज. इमिडिएटली आफ्टर रिटर्निंग फ्रॉम आग्रा, महाराज डिड नॉट वॉन्ट एनी कॉन्फ्लिक्ट विथ द मुघल्स. तर आता संघर्ष नको असं वाटत होतं, मुघलांच्या विरोधात संघर्ष करायला नको असं वाटत होतं जेव्हा ते आग्र्यावरून सुटून आले. However, he wanted to recapture the forts and territories given to the Mughal as per पुरंदर ट्रीटी. तर पुरंदरच्या ट्रीटीमध्ये त्यांना त्यांचे 23 फोर्ट्स आणि टेरिटरीज आणि रेव्हेन्यू 4 लाख हॉर्न्स रेव्हेन्यू जो दिला होता तो त्यांना आता परत मिळवायचा होता. रिकॅप्चर म्हणजे परत त्यांना घ्यायचा होता स्वतःकडे. फॉर दिस ही प्रिपेअर्ड अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड बोल्ड प्लॅन. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक आक्रमक असं कॉम्प्रिहेन्सिव्ह असा एक प्लॅन बनवला, एक मोठा इम्पॉर्टंट असा प्लॅन बनवला त्यांनी. इट वॉज हिज स्ट्रॅटेजी टू कॅप्चर द फोर्ट्स बाय सेंडिंग अ वेल इक्विप्ड आर्मी टू द वन हँड अँड ऑन द अदर हँड टू कीप द मुघल्स अनस्टेबल बाय इन्व्हायडिंग द टेरिटरीज ऑफ द डेक्कन अंडर देअर कंट्रोल. तर डेक्कन जो भाग आहे, डेक्कनचा टेरिटरी म्हणजे डेक्कनचा जो प्रदेश आहे तो त्याला काय बोलतात, डेक्कन टेरिटरी. तर शिवाजी महाराजांनी एक योजना आखली, म्हणजे एक स्ट्रॅटेजी ठरवली, एक प्लॅन ठरवलं. काय करायचं, कॅप्चर द फोर्ट्स बाय सेंडिंग अ वेल इक्विप्ड आर्मी ऑन द वन हँड. म्हणजे एका बाजूला, ऑन द वन हँड म्हणजे काय, एका बाजूला हे जे सगळे किल्ले आहेत ते कॅप्चर करण्यासाठी, ते ताब्यात घेण्यासाठी एक वेल इक्विप्ड आर्मी म्हणजे एक सशस्त्र सैन्य, म्हणजे ज्यांच्याकडे सगळे शस्त्रास्त्रे आहेत, तोफ गोळा आहे. त्यावेळेला असायचे ना, तोफा असायच्या, वेगवेगळे शस्त्रास्त्र असायचे, हत्तीदळ, घोडदळ.
पायदळ, पायदळ म्हणजे सैनिक, हत्तीदळ म्हणजे अं, हत्तीवरचं सैन्य असायचं, घोडदळ म्हणजे घोडे असायचे खूप सगळे. तर हे जे सगळं सैन्य आहे ते घेऊन किल्ल्यांवरती चढाई करायची एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला काय केलं तर मुघलांचे जे डेक्कन भागातले जे प्रदेश आहेत त्याच्यावरती आक्रमण करायचं. असं दोन्हीकडून मुघलांना अनस्टेबल करायचं, म्हणजे अस्थिर करून सोडायचं. किल्ल्यांवर पण हल्ले करायचे आणि त्यांच्या प्रदेशांवर पण हल्ले करायचे, म्हणजे पूर्ण मुघल साम्राज्यावरतीच हल्ले करायचे ठरवले त्यांनी. त्या ते पुरंदर ट्रीटीमध्ये ट्रीटी जो झाला होता त्याच्यानुसार. महाराज अटॅक द मुघल टेरिटरीज ऑफ अहमदनगर अँड जुन्नर. तर महाराजांनी काय केलं, अहमदनगर आणि जुन्नर हे जे प्रदेश आहेत डेक्कनच्या आसपासचे त्याच्यावरती त्यांनी हल्ला केला. देन ही रिकॅप्चर्ड सेव्हरल फोर्ट सच एज सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा आणि रोहिदा आफ्टर द ऑदर. एकामागोमाग एक त्यांनी हे सगळे किल्ले जे आहेत ते आपल्या ताब्यात घेतले, हल्ले करून ताब्यात घेतले. देन महाराज अटॅक्ट सुरत फॉर द सेकंड टाइम. आणि आता परत दुसऱ्या वेळेस त्यांनी सुरतवरती अटॅक केला. While returning from Surat, he fought a great battle with the Mughals at Wani Dindori in Nashik district. Maharaj defeated the Mughal Sardar Daud Khan in the great battle. तर नेक्स्ट टाइम पण त्यांनी परत एकदा सुरतवर, आता पहिल्या वेळेस त्यांनी काही भाग मिळवण्यात सक्सेसफुल झाले होते, आता त्यांनी ठरवलं की परत एकदा सुरतवर हल्ला करायचा. आणि मग सुरतवरती परत सेकंड टाइम जेव्हा त्यांनी हल्ला केला त्यावेळेला त्यांनी वानी डिंडोरी, हे मुघल जिथे होते, वानी डिंडोरी नावाचं नाशिकमध्ये एक गाव आहे, तिथे शिवाजी महाराजांनी मुघलांमध्ये एक मोठी लढाई झाली. तर वानी डिंडोरीच्या ज्या लढाईमध्ये महाराजांनी परत मुघलांचा जो सरदार आहे दाऊद खान, आपण पाहिले शाहिस्ते खान, जयसिंग, त्याच्यानंतर आता दाऊद खान. तर या सगळ्या या दाऊद खानला पण त्यांनी हरवलं, त्यांचा पराभव केला, दाऊद खानचा पराभव केला. दाऊद खान आणि महाराजांमध्ये खूप मोठं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये दाऊद खानचा त्यांनी पराभव केला. आफ्टर दॅट मोरोपंत पिंगळे कॅप्चर्ड त्र्यंबकगड नियर नाशिक. तर त्याच्यानंतर मोरोपंत पिंगळे जे आहेत तिथले सरदार नाशिकचे, त्यांनी त्र्यंबकगड कॅप्चर केलं, ताब्यात घेतलं. त्र्यंबकगड म्हणजे त्र्यंबकेश्वर माहिती असेल तुम्हाला, नाशिक त्र्यंबकेश्वर. तर नाशिकमध्ये एक त्र्यंबकेश्वर नावाचं ठिकाण आहे, त्याला मे बी त्र्यंबकगड एक तिथला किल्ला असावा त्र्यंबकेश्वरचा. तर त्यांनी तो ताब्यात घेतला. सो समजलं. सो आपण काय पाहिलं तर जयसिंग इन्व्हाजन. तर जयसिंगने कशी स्वारी केली, पहिल्यांदा आपण पाहिलं की शाहिस्ते खान इन्व्हाजन, शाहिस्ते खानाने कशी स्वारी केली शिवाजी महाराजांवर. आणि मग शिवाजी महाराजांसोबत जेव्हा फाईट करत होता, जेव्हा किल्ल्याला त्यांनी छापा मारला होता, त्या छाप्यामध्ये शाहिस्ते खानाची बोटे तुटली होती, त्याच्यामुळे काय झालं, त्याची खूप मानहानी झाली होती शाहिस्ते खानची. त्याच्यानंतर मग औरंगजेबाने जयसिंगला पाठवलं. सुरतचं एक कॅम्पेन झालं, त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी बऱ्यापैकी सक्सेसफुल झाले होते. तिथे सुरतची जी मोहीम होती ती बऱ्यापैकी मुघलांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी सुरतवरती हल्ला केला. आणि सुरतची जी मोहीम आहे ती सुद्धा सक्सेसफुल झाली होती. आणि त्याच्यामुळे औरंगजेबाची जी प्रतिष्ठा आहे त्याला आता परत एकदा धक्का लागला होता. पहिल्यांदा शाहिस्ते खानची बोटे तुटली, त्यावेळेला त्यांनी हरवलं. परत आता सुरतवरती हल्ला झाला, त्यावेळेस पण शिवाजी महाराज यशस्वी झाले. त्यामुळे औरंगजेब होता तो त्याला धक्का बसला होता, मानहानी झाली होती त्याची. मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, जयसिंगला, तर मग जयसिंगने काय केलं तर हे जे पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश वगैरे होते, हे सगळे जे लोक होते त्यांना शिवाजी महाराजांच्या विरोधात कॅम्पेन चालू केलं. शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी सगळेजण ते एकत्र आले आणि मग जयसिंगने एक प्लान आखला.
आणि मग मुघलांचं जे सैन्य आहे ते स्वराज्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवलं आणि तिथे त्यांनी जबरहानी करायला सुरुवात केली. खूप मोठ्या प्रमाणात तिथे नुकसान केलं. आणि नंतर मग जयसिंग आणि दिलेर खान यांनी काय केलं, पुरंदरला वेढा दिला. आणि त्याचमध्ये मोरारजी देशपांडेंचा त्याच्यामध्ये त्यांना वीरमरण आलं. मोरारजी देशपांडेंनी खूप प्रयत्न केले त्यांच्या विरोधात लढायचे, जयसिंग आणि दिलेर खान, पण ते यशस्वी नाही झाले, तर त्यांना मरण आलं. मग शिवाजी महाराजांना हे पाहून खूप म्हणजे सिच्युएशन खूप त्यांना सिरियसनेस समजला की अरे हे काही योग्य नाहीये, आपले सरदार जे आहेत, आपले जे साथीदार आहेत ते मरत आहेत. त्याच्यामुळे मग त्यांनी एक करार करायचं ठरवलं. त्याच्यानुसार त्या करारामध्ये त्यांनी 23 फोर्ट्स होते, टेरिटरीज होत्या आणि रेव्हेन्यू होता, तो सगळा औरंगजेबला द्यायचा ठरवलं. तरी सुद्धा मग औरंगजेबाने काय केलं, आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना नजर कैदेमध्ये ठेवलं, त्यांचा अपमान केला. आग्र्याला पाठवलं, आधी बोलवून घेतलं त्यांनी आणि नंतर तिथे त्यांचा अपमान केला आणि त्यांना कैदेमध्ये ठेवलं. मग संभाजी महाराज, त्यांचे काही साथीदार आणि शिवाजी महाराज यांनी मिळून आग्र्यामधून एस्केप म्हणजे सुटका करून घेण्यासाठी काही प्लान आखला आणि त्याच्यानुसार मग ते राजगडवर आले. राजगडवरती त्याच्यानंतर ते संभाजी महाराज सुद्धा नंतर त्यांची सेफली सुटका झाली, तिथे राजगडावरती आले. मग त्यावेळेला वीरमाता जिजाबाई जे होत्या त्यांनी सगळ्या स्वराज्याचा कारभार सांभाळला होता, जेव्हा शिवाजी महाराज नव्हते. तर त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांना खूप राग आला होता, ते एकदम आक्रमक बनले मुघलांच्या विरोधात. आणि मग त्यांनी ठरवलं की आता परत एकदा मुघलांवरती हल्ला करायचा. एका बाजूला सगळे किल्ले ताब्यात घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या टेरिटरी जे होते, छोटे छोटे ठिकाणं होते, त्याच्यावरती हल्ले करायचे. मग अशा प्रकारे त्यांनी अहमदनगर, जुन्नर, हे आसपासचे डेक्कन वगैरे ह्या आसपासच्या प्रदेशावरती हल्ले केले आणि परत त्यांचे जे पुरंदरचे जे ट्रीटीमध्ये गेलेले किल्ले होते ते परत त्यांनी मिळवले. आणि नाशिकचा त्र्यंबकगड हा सुद्धा त्यांनी एक मुघलांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये एक मोठी फाईट झाली वाणी दिंडोरीला आणि तिथे त्र्यंबकगड पण त्यांनी मिळवला. त्याचसोबत सुरतवरती सेकंड टाइम अटॅक केला आणि सुरत पण त्यांनी परत एकदा ताब्यात करून घेतलं. ओके, अंडरस्टूड? I have given a short revision. Have you all understood? Okay, students, आपण इथे थांबूया. Please revise all the lessons, read all the lessons. We will take a short revision and question answer session in the next class. Okay? Read all the 6 chapters. Okay, bye everyone. Bye, ma'am. Bye.